नमस्कार मुलांनो, नागरी शास्त्रातील आपले समाज जीवन या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे। या पाठावर आधारित जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंबची गरज वाटली। उत्तर: समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली। 2. माणसातील कलागुणांचा विकास टिंबटिंबमुळे होतो। माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो। 3. आपल्या काही भावनिक आणि टिंबटिंब गरजाही असतात। उत्तर: आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात। प्रश्न 2. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? प्रश्नाचं उत्तर आहे, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत। दुसरा प्रश्न, आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? उत्तर आहे, आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो। तिसरा प्रश्न, समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते? उत्तर आहे, विचार मांडण्याची, भावना व्यक्त करण्याची व आपल्या कलागुणांचा विकास करण्याची संधी समाजामुळे मिळते। प्रश्न तिसरा, तुम्हाला काय वाटते? 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न, समाज कसा तयार होतो? उत्तर: समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश असतो। आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात। समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात। लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो। माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा समाज तयार होतो। 2. समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? उत्तर: अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते। अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊच शकत नाहीत। समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते। माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते? उत्तर: समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते। याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला। समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे। समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली। त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले। त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले। समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या? उत्तर: समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी समाजव्यवस्था आवश्यक असते। समाजाला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती या व्यवस्थेतून, व्यक्तींच्या श्रमातून व त्यांच्या कौशल्यातून होत असते। अशी व्यवस्था नसती तर समाजातील दैनंदिन व्यवहारात खूप अडचणी आल्या असत्या। शिक्षण, आरोग्य, मनोरंजन तसेच उद्योग व व्यवसायातून मिळणाऱ्या विविध भौतिक सुविधा उपलब्ध होण्यास देखील अनेक अडचणी आल्या असत्या।
चौथा प्रश्न आहे, पुढील प्रसंगी काय कराल? मुलांनो, आता हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. आपल्याला जो काही अनुभव आला असेल त्या अनुभवाच्या आधारे आपण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहे. पहिला प्रश्न आहे, तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे. समजा आपल्या मित्राची कंपास पेटी घरी विसरली आहे. नेमके आजच सर गणिताच्या तासाला भौमितिक रचना शिकवणार आहेत. अशा वेळी माझ्या कंपास पेटीतील साहित्य माझा मित्र आणि मी दोघांनीही वापरू आणि दोघांच्याही भौमितिक रचना काढून पूर्ण करू. रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती भेटली. रस्त्यात एखादी अपंग किंवा अंध व्यक्ती भेटली तर त्या व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करेन. त्या व्यक्तीजवळील सामान मी माझ्याकडे घेईन. त्या व्यक्तीची विचारपूस करेन, चौकशी करेन. शक्य असल्यास त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यास मदत करेन. धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतिहास नागरिकशास्त्रातील जे आणखी पाठ आहेत त्या पाठांचे देखील स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत, सोडवणार आहोत. धन्यवाद.